मंडळी, आज आपण करत आहोत अंड्याची चटणी। हे बघा, तुमचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे। चला, आज आपण करत आहोत अंड्याची बुर्जी आणि त्याचा मोमोज। अंड्याच्या बुर्जीचं मोमोज बघा मी कशी करते सोप्या पद्धतीने। हे बघा, मी कढई ठेवले तापाय। आता ह्याच्यात आपण 2 पळी तेल टाकलं, थोडा अर्धा पळी टाकलं, 2.5 पळी असं मी तेल टाकलं। आता हे बघा, कांदा घेतलेत मी 3 मिडियम साईजचे, टमाटर 3 मिडियम साईजचे आणि मिरच्या 2 बारीक कट केलेल्या। आता आपण हे टाकूया, कांदा टाकूया सुरुवातीला। ते संग मिरची पण टाकते, कांदा संग आपली मिरची पण भाजून फ्राय होते। आता आपण हे हलवूया। मी अंड्याच्या बुर्जीचं मोमोज करते बघा। आपला कांदा भाजतोय तोपर्यंत ह्याच्यात मी पीठ घेते, गव्हाचं पीठ। बघा, 1 वाटी प्रमाणे मी आता हे सर्व चाळून घेते। हे बघा, मी चाळून घेते। 1 वाटी मी घेतले गव्हाचं पीठ। असं काय नाही, आपण गव्हाच्या पिठाचं पण करू शकतो, मैद्याच्या पिठाचं पण करू शकतो, तांदळाच्या पिठाचं पण करू शकतो, पण मी गव्हाच्या पिठाचा मोमोज करते बघा। 1 वाटी मी पीठ घेतले। तर ह्याच्यात आपण तोपर्यंत आपला कांदा इथं भाजतोय। आपण याच्यात मीठ टाकते, मीठ टाकायचं। अर्धा पळी तेल टाकते आणि सर्व मिक्स करायचं व्यवस्थित। हे बघा, मी इथं 4 बैदे घेतले। हे 4 बैद्याचे अंड्याची चटणी मी करणार आहे। हे आता सर्व तेल असं मिक्स करायचं। आता हे आपण डो तयार करायचं मळून पीठ। हे बघा, कांदा आपला झालाय मस्त लाल। आता मी हे टमाटर टाकते, गॅस मी फास्ट करते। तोपर्यंत आपण इथं पीठ मळून घेऊया। आज संडे आहे, मुलांना सुट्टी आहे। आधी ती म्हणली, सार्थक म्हणला, मम्मी आज मोमोज कर आम्हाला खायला, म्हणून म्हणलं चला आज मुलांना मोमोज करूया। म्हणून आज मी पण फर्स्ट टाइम मोमोज करते। अशा पद्धतीनं हे सर्व पीठ हे सर्व आपण व्यवस्थित मळून घ्यायचं। तोपर्यंत वरती आपला कांदा टमाटर तो पण आपला भाजतो। हे बघा, असा हातात घेऊन कधी पण पाणी टाकून मळून घ्यायचं व्यवस्थित। अशा पद्धतीने सर्व आपलं पीठ
मी अजून थोडं पाणी घेऊन पीठ असं व्यवस्थित मस्त असं सैल आपल्याला पाहिजे. बघा तोपर्यंत आपण हे मी बघते आपला कांदा टमाटर पण लाल होतोय. नंतर पीठ पण झालेलं आहे मस्त. बघा अशा पद्धतीने पीठ मळायचं. आता त्याला मी थोडंसं तेल लावून आपण झाकून ठेवू. अशा पद्धतीने तेल लावून आपण 5 मिनिटं झाकून ठेवा. तोपर्यंत इथं आपली अंड्याची चटणी तोपर्यंत करते. बघा आता बघूया. बघा आपला कांदा टमाटर भाजलाय. आता आपण याच्यात मसाला टाकूया. बघा 1 चम्मच मी चटणी टाकते. हळद अर्धा चम्मच, मीठ. आता आपण हे सर्व मिक्स करूया. त्याच्यात मी 2 बारीक बारीक मिरच्या पण कापून टाकल्या. मी असं अंड्याची चटणी करते. आता आपण ह्याच्यात अंडे टाकूया. 4 बैले घेतल्यात. तुम्ही 6, 5, 2 तुमच्या मर्जीने किती पण घेऊ शकता. बघा अशा पद्धतीने आता आपण हे सर्व मी गॅस फास्ट करते. हे सर्व आपण असं मिक्स करायचं. नॉनस्टिक आहे कढई, त्याच्यात चिटकत नाही म्हणून मी ही कढई यूज करते. हे असं सर्व मैदे असं फोडून अंड्याची चटणी हलवून घ्यायचं सगळं असं व्यवस्थित. हे बघा आपली अंड्याची चटणी झाली तयार. अशा पद्धतीने आता मी इथं पाणी ठेवलंय मोमोज आपल्याला हे करायला, स्टीम करायला, उकडायला. मोमोज अंड्याच्या चटणीचे मोमोज. मुलांना अंड्याची चटणी आवडते आणि जे आतमध्ये जो मसाला असेल त्याचं जर खाल्लं तर अजून खूप आवडीनं मुलं खातात. जसं की चिकनचं मोमोज, अंड्याचं मोमोज, अंड्याचे बुर्जीचे मोमोज. हे त्यांच्या आवडीचा मसाला असला मग ते खातात आवडीनं. आणि ते व्हेज मोमोज सर्व भाज्या असतात मिक्स. मुलं जरा खायला पण हे करते. हे कसं आवडीचं असते पहिल्याचं अंड्याचं चटणीचं, मुलांना खूप आवडीनं खातात. हे बघा आपली अंड्याची चटणी
असे झाले तयार. आता मी गॅस बंद करते. आता हे बघा आपलं पीठ मळून ठेवलेलं हे बघा आपलं पीठ. आता मी त्याच्यात आपण पोळीसारखं लाटून हात करून लाटून बघा. मीडियम साईजचे आपल्याला गोळे करायचे. अशा पद्धतीनं पेढा बनवायचा. एकसारखे म्हणजे आपले मोमोज तयार होते. प्लेटमध्ये काढते. तर मी पाणी ठेवले तापायला. असं एकसारखे गोळे करायचे. आता हे उरलेलं आता मी दाखवते कापून. आता हे आपल्याला पुरेसारखं लाटून बघा अशा पद्धतीने मी असे गोळे केले. आता हे मी पुरीच्या आकार एवढंच आपल्याला लाटायचं आहे व्यवस्थित. अशा पद्धतीने पातळ पण जाड पण हलक्या हाताने नुसतं. आता हे आपल्याला मोमोज ह्याच्यात भरायचं. कांद्याची चटणीचा मसाला आपण ह्याच्यात भरूया. आपला मसाला गरम आहे. असं भरायचं. जसं आपण मोदक करताना असं घड्या करतो तशा पद्धतीनं घड्या करायच्या. तुम्हाला मी ना हातात घेऊन दाखवते. जसं आपण मोदकाला कसं घड्या मारतो तशा पद्धतीनं घड्या करायच्या. आणि हे उरलेलं हे असं ह्याला चिटकवून टाकायचं. मी मोठे मोठे केले. आपण हे करून टाकतो. अशा पद्धतीनं मी गोळे जरा मोठे घेतले. मीडियम साईजचे आपण छोटे पण जास्त छोटे पण घेऊ शकतो, मोठे पण घेऊ शकतो. बघा आणि आता हे असं भरायचं. हे जास्त नाही. अशा पद्धतीनं ते असं आपण
हे असं त्याच्या साईडनं काढा, हे असं चिटकवून टाकायचं. असं करून हे असं उरलेलं असते ना, हे असं ह्याला असं चिटकवून टाकायचं. हे बघा मोमोज मी केले. हे असे 2 प्रकारचे मोदकासारखे आणि हे असे पद्धतीचे असतात मोमोज. पण मी मोठे मोठे केले घरात खायचं म्हणून मुलांना. आता आपण हे चाळण घ्यायची. चाळणीला तेल थोडं पुसायचं, कारण की चाळणीला चिटकू नये मोमोज म्हणून. तेल लावायचं. आपलं पाणी पण उकळलंय. हे आता आपण याच्यात ठेवायचं असं स्टीम करायला. त्याच्यात जास्त झालं मसाला जास्त झाला त्याच्यातून हे चिटकायला लागले. अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाचं केलं. हे आता आपण गॅस करायचा. हे मोठं झाकण ठेवते. आपलं 15 मिनिटात आपलं शिजून होतं तयार. चला आता आपण मोमोज बघूया. आधी हळूच आपले मोमोज झाले. गॅस पण स्लोच ठेवलाय. गरम आहे. मी जरा टावेलने बघते. टावेलने होत नाही, पकडीनं होईना म्हणून आता हळूच टावेलने बघा आपलं झालंय मोमोज तयार. बघा अशा पद्धतीनं मोमोज करायचे. आपण हे बघा हे केलेले हे आपण आधी हे काढून घेते. मी ह्याच्यात मोठे मोठे केले. अशा पद्धतीनं घरात खायचे म्हणून मुलांना मोठे मोठे केले. मोदकासारखं अंड्याच्या चटणीचं मोमोज. त्याच्यात भाजी जास्त झाली म्हणून हा फुटला मोमोज. अशा पद्धतीनं भाजते हाताला. अशा पद्धतीने मोमोज करायचे. त्याच्यात हे ठेवते दुसरे मोमोज बनवलेले. बघा अशा पद्धतीने आता हे पण आपण स्टीम करायला टोपामध्ये ठेवूया. असंच ठेवते म्हणजे हे झाकण काढायला येते आपल्याला. हे बघा मोमोज आपले झाले तयार. हे बघा मी तुम्हाला फोडून दाखवते. गरम आहे जरा. हे बघा अशा पद्धतीने हे बघा मस्त असे मोमोज अंड्याच्या चटणीचे. हे बघा अशा पद्धतीने करायचे. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. मोमोज